आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा नगर परिषदेत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपचे उमेदवार प्रकाश संसारे व अर्चना भोंगळ यांच्या प्रचार सभेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजित कदम यांनी विरोधकांवर थेट आणि आक्रमक शब्दात हल्लाबोल केला। सत्यजित कदम म्हणाले, विरोधकांकडे जनतेसमोर उभं राहून बोलायला माणसंच नाहीत, मुद्दे नाहीत, म्हणून त्यांनी भाडोत्री मंडळांना पुढे आणलं। विकास कामांचा अजेंडा नसल्यामुळे विरोधकांनी निवडणुकीत दिशाहीन राजकारण सुरू केले। त्यांनी पुढे टोला लगावलं की विरोधकांच्या तंबूत एवढी दारुण परिस्थिती आहे की आता त्यांनी फुली मागण्यास सुरुवात केली। त्यांच्यातील गोंधळ, ताळमेळाचा अभाव आणि नेतृत्वहीनता यामुळे त्यांची अवस्था अधिक बिकट होत चालली। कदमांनी आपला पक्ष आणि उमेदवारांचे कौतुक करत स्पष्ट केलं की आमच्याकडे संघटना आहे, शिस्त आहे आणि काम करण्याची ताकद आहे। आमचे उमेदवार केवळ बोलत नाही, ते प्रत्यक्ष काम करून दाखवतात। त्यामुळेच आम्ही 22-0च्या दिशेने स्थिर पावलांनी पुढे जातोय। प्रकाश संसारे व अर्चना भोंगळ यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला प्रभागातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणची उपस्थिती पाहता प्रभाग 7 मध्ये वातावरण हळूहळू सत्ताधारी पक्षाच्या बाजूने झुकताना दिसत असल्याची चर्चा आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।